निर्यात बंदी आणि त्याचे होणारे परिणाम हा फक्त राजकीय मुद्दा नाही, तर तो हजारो शेतकऱ्यांशी निगडीत आहे, अर्थात त्याचबरोबर सर्वसामान्य नागरिकांशी देखील निगडीत आहे. वेगवेगळे दावे केले जात आहेत, प्रतिदावे केले जात आहेत, मात्र वास्तव काय आहे हे जाणून घेण्यासाठी आम्ही पुण्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आहोत आणि आमच्या सोबत काही शेतकरी आहेत, त्याचबरोबर काही व्यापारी देखील आहेत. सुरुवात शेतकऱ्यांपासून करूयात. दादा, तुमच्या हातामध्ये तुम्ही कांदा विकलाय, याची ही पावती आहे, पट्टी म्हणता तुम्ही त्याला. तर तुम्हाला किती दर मिळालेला आहे, तुम्ही कुठून आलेला आहात, कुठे तुमची शेती आहे, तुमचं नाव आधी सांगा. राहू पिंपळगावरून आलोय. आमची शेती पिंपळगाव म्हणजे पुणे जिल्ह्यात दौंडमध्ये. दौंड तालुका. हो. तर आम्हाला बाजार भाव मिळालेत 11 ते 12 रुपये. या अपेक्षा म्हणजे याचा खर्च सुद्धा वसूल होत नाही आम्हाला. किती तुम्हाला अपेक्षित? आम्हाला अपेक्षित 21-22 रुपये पाहिजे होता, म्हणजे रोजगाराच्या हिशोबाने तेवढे लेवल झाले असते. पण आता म्हणजे पदर भांडवल घालून खतांचे रेट एवढे जबरदस्त आहे आणि ऊन तानाचे मजुरांचे कामं होत नाही. मजूर सुद्धा द्यायला म्हणजे शेतकऱ्याला कर्ज काढावं लागतंय. तुम्ही कुठून आलेला आहात आणि तुमच्या कांद्याला किती दर भेटलेला आहे? जो सरकारने दावा केलाय की निर्यात बंदी उठवली आहे ज्याच्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होईल, तर तसं काय आज तुम्हाला जाणवलंय? नाहीये सर. कुठून आला तुम्ही? तुमचं नाव? मी श्रीगोंदा तालुका, अहिल्यानगर जिल्हा. हो. तर मग तुम्ही कांदा विकलाय, तर काय दराने विकलाय, काय परिस्थिती? आता आजच्याला माझा कांदा विकलाय 9 रुपये किलोने. तर आजच्याला कमीत कमी म्हणजे शेतीचा खर्च नांगरटीपासून सर्व जर खर्च पाहिला तर कांद्याला एका एकराला 60,000 रुपये खर्च येतो आणि आजच्याला एका एकरामध्ये 30,000 रुपये कांद्याचे होते. हा, त्यामुळं शेतकरी खूप म्हणजे खूप तोट्यात आहे. आणि सरकार म्हणजे फक्त सांगतंय निर्यात उठवली आणि सरकार निर्यात उठवत नाही, काही नाही. आपल्यासोबत काही व्यापारी आहेत. तर अशोक कुंजीर तुमचं, किशोर कुंजीर तुमचं नाव. तर आता आपण शेतकऱ्यांची बाजू ऐकली, तर तुम्ही या सगळ्या व्यापारामध्ये इतकी वर्ष आहात, तर नक्की काय घडतंय? म्हणजे सरकारच्या पातळीवरती सांगण्यात येते की आम्ही 1,00,000 टन कांदा निर्यातीला आम्ही परवानगी दिलेली आहे, तर त्याचा परिणाम काय जाणवतोय का आणि मुळामध्ये अशी निर्यात होते आहे का? मुळामध्ये निर्यात आपण आधेमध्ये जी बंद करतो त्यामुळे जो काही कांद्याचा व्यापार विस्कळीत होतो, यामुळे कांद्याच्या व्यापाराचं आणि पर्यायानं शेतकऱ्याचं हे कायमस्वरूपी नुकसानच होतं. निर्यातीचं आपलं एक विशेष धोरण असलं पाहिजे, ज्याच्यावर सातत्याने आपण त्या पद्धतीने कार्यरत असलं पाहिजे आणि त्या पद्धतीने जो काही व्यापार होईल त्याचा देशात आणि देशाबाहेरच्या व्यापारात म्हणजे इंटरनॅशनल मार्केटमध्ये पण त्याचा जो काही इम्पॅक्ट येईल, त्यानंतरच आपल्याला कांद्याचं खरा फायदा करून घेता येईल. दुसरं असं होतं की ज्यावेळी कांद्याचा भाव कमी होतो त्यावेळी कोणी लक्ष देत नाही, पण कांद्याचा जर असा भाव वाढायला लागला तर लगेच निर्यात बंद केली जाते किंवा त्याच्यावर कंट्रोल केलं जातं. तो एक विषय होता. दुसरा, आत्ताची जी काही निर्यात आहे ही बऱ्याचदा ओपन मार्केटमध्ये ती नसते. म्हणजे जे रेग्युलर व्यापारी आहेत, ज्यांना एक्सपोर्टचा खरा अंदाज आहे किंवा ज्यांचं एक्सपोर्टमध्ये एक स्वतःचं लिंक असेल, तुमची असते, एक्सपर्टीज असतं, त्यांना या व्यापारातली माहिती आहे, त्या पद्धतीने ज्या काही गोष्टी होतात त्यांना जो काही भाव मिळतो आणि तो पर्यायानं जो शेतकऱ्याला जाऊ शकतो आणि सगळ्यांचाच व्यापारामध्ये जे एक योग्य फायदा होऊ शकतो, हे साध्य होत नाहीये असं आमचं म्हणणं आहे. मग ते निर्यात धोरण जे आहे तर ते व्यापाऱ्यांना सोबत घेऊन ठेवायला पाहिजे असं तुमचं म्हणणं? मुक्त अर्थव्यवस्था असली पाहिजे. आज जोशी पण हेच सांगत होते सातत्याने, किंवा त्यानंतरचे जे काही शेतकरी नेते आहेत तर ते देखील हेच मांडतायत. अर्थात राजकीय आरोप प्रत्यारोप बाजूला ठेवून आपण शेतकरी आणि व्यापाऱ्यांकडून हे जाणून घेतोय. आज आंतरराष्ट्रीय पातळीवरती वेगवेगळ्या देशांमध्ये कांद्याला काय दर आहे? आपल्या इथे जो दर या शेतकऱ्यांनी सांगितलं, कोणाला 11 रुपये, कोणाला 9 रुपये, कोणाला 12 रुपये असेल. आता या शेतकऱ्यांना 11 ते 9 रुपये भाव मिळाला ही गोष्ट खरी आहे, पण आजही जो निर्यातक्षम माल आहे तो पुन्हा मार्केटमध्ये 14 ते 16 रुपये, एखाद दुसरा 17 रुपये या पद्धतीने विकला जातोय. असं नाहीये की चांगल्या मालाला भाव नाहीये. अजून आपल्याला काय आंतरराष्ट्रीय पातळीवरती जो काय दर आहे? कांद्याचा दर आहे
हा जर का एक्सपोर्ट ओपन केलं तर आत्ता तो किमान 25 ते 30 रुपये दर त्वरित होऊ शकतो आणि याचा फायदा शेतकऱ्याला होऊ शकतो. एखादी वस्तू आपण महाग विकायचा ज्यावेळी प्रयत्न करतो त्यावेळी केवळ आपल्याला वाटतं म्हणून ती महाग कधीच विकली जाऊ शकत नाही. तो डिमांड सप्लायचं इक्वेशन त्याच्यामध्ये असलं पाहिजे. पण आपला एवढा जगात आपला कांदा भारी असून आपल्याला त्याचा फायदा उठवता येत नाही. आपली व्यापारी धोरणं त्याच्यासाठी पोषक नाही आहेत. त्यामुळं आपण कांद्याचा कधीच फायदा उचलू शकत नाही. हे कशामुळे होतं असं वाटतं की आपलं सरकार कोणत्याही पक्षाचं असलं की इतकं संवेदनशील असतं कांद्याच्या दराबाबत की थोडासा दर वाढतोय असं लक्षात आलं की सर्वसामान्य नागरिकांचा रोष सहन करावा लागेल म्हणून निर्यात बंदीसारखे काही गोष्टी किंवा उपाय करायला जातं, यामुळे हे होतं? असं काही नाही, पण आता ते सरकारचं धोरण कसं असेल किंवा त्यांचे विचार कसे असतील ते ठरवत असतात. परंतु माझ्यासारखं तर म्हणेल की व्यापारी या नात्याने 12 महिने आहे ना निर्यातीला परवानगी पाहिजे, तरच शेतकऱ्यांचं काहीतरी 4 रुपये झाले तर होतील आणि शेतकरी सुखी होईल. पण मग 12 महिने जर निर्यातीला परवानगी दिली तर मग सरकारला ही भीती असते की मग इथं सर्वसामान्य नागरिकांना जो आहे तो कांदा अधिकच्या दराने घ्यावा लागेल. काय हरकत आहे? जो शेतकरी ज्यावेळी कांद्याचा कधी 2 वेळा पैसे घडतात तर कधी कांदा जमिनी रस्त्यावर फेकून पण द्यावा लागतो. शेतकरी निसर्गाशी झुंजत ज्यावेळी एखादं पीक घेतो त्यावेळी एखाद्या वेळी ते पीक जास्त असणं आणि त्याचा भाव कमी होणं इतकंच ऑब्व्हियस आहे की एखाद्या वेळेस ते पीक कमी असणं किंवा भौगोलिक परिस्थितीप्रमाणे त्या पिकाचा भाव आकाशाला जाणं हे दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. एकदम MSP आपल्याकडे नसते, ती लागू होत नाही आणि व्यापारात जर का सुनिश्चित धोरण नसेल तर आपण शेती कसं प्रॉफिटेबल व्हेंचर म्हणून कसं आणणार आपण त्याला? आता जे काही होतंय तर ते मग निवडणुका सुरू आहेत तर त्या अनुषंगाने होतंय असं वाटतंय का की बाबा ग्राहकांचा रोष नको आपल्यापर्यंत पोहोचायला? बरोबर आहे. ग्राहकांचं अगदी बरोबर आहे, एकदम बरोबर. डिक्लेरेशन त्यासाठीच केलं जाते की ग्राहकांचा रोष नको, त्यांचं पूर्ण मतदान व्हावं ही थोडी अपेक्षा आहे सरकारची. त्यामुळे सरकारने थोडं डिक्लेअर केलं, एक्सपोर्ट वगैरे काही चालू नाही. एक्सपोर्ट नाहीये. नाहीच आहे. नाही चालू. अजून डिक्लेअर करतात पण नोटिफिकेशन अजून आतापर्यंत आमच्यापर्यंत काही आलेलं नाहीये. नोटिफिकेशन जर आज आलं असतं तर कांदे 4-5 रुपये एका दिवसामध्ये रेट वाढले असते आणि शेतकऱ्याला नक्की त्याचा फायदा झाला असता. परंतु फक्त हे अफवा उठवल्यासारखं आहे की 98 लाख 99,000 टन 1 लाख टन साधारणतः एक्सपोर्ट दिला गव्हर्नमेंटने, पण त्याचं नोटिफिकेशन काही आलं नाही. त्यामुळे आता रेट असे वाढलेले नाही आहेत. एकदा जर नोटिफिकेशन दिलं तर 4-5 रुपये रेट नक्की वाढतील, परंतु हा खुला व्यापार झाला पाहिजे तरच रेट वाढतील. हे सगळे व्यापारी आहेत, वर्षानुवर्ष व्यापार करतायत आणि मागणी ही आहे की मुक्त अर्थव्यवस्था असायला हवी आणि कांद्याची जी काही विक्री आहे ती शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना त्यांच्या मनाप्रमाणे करू दिली जावी आणि निर्यात बंदी जी आहे ती सदा सर्व काळ चालू राहावी. अर्थात कांदा हा आपल्या देशामध्ये खूप संवेदनशील विषय आहे. कांद्यामुळं अश्रू फक्त गृहिणींच्या डोळ्यात येतात असं नाही, तर कांद्यामुळं आपल्या देशातली अनेक राज्यांमधली सरकारं देखील बदललेली आहेत हे देखील आपण पाहिलेलं आहे. त्यामुळे इतका सगळा संवेदनशील विषय असताना सरकार अर्थातच कांदा निर्यात बंदी मागे घेईल असं काही वाटत नाही. म्हणजे जे काही आहे वास्तव आहे ते आपण बोलतोय. मग याच्यातून मध्यम मार्ग कुठला असू शकतो? काय वाटतं तुम्हाला की पूर्णपणे मोकळीकच द्यायला हवी? शासनानं शेतकऱ्यांचे प्रतिनिधी, व्यापारी, बाजार समित्या, एक्सपोर्टर्स, देशांतर्गत जो व्यापार असतो या सर्वांचं एक पॅनल बनवलं पाहिजे आणि कांद्यासाठी एक धोरण जर का व्यवस्थित ठेवलं तर शेतकरी खूप समाधानी होऊ शकेल. महाराष्ट्रामधल्या कांद्यामध्ये इतकी ताकद आहे की हे एकमेव पीक असं आहे, ऊसापेक्षाही कांदा हे एकमेव पीक असं आहे की ज्याने शासन, सर्वसामान्य माणूस, शेतकरी, अर्थव्यवस्था या सगळ्यांची सोल्युशन्स निघू शकतील. ऍक्च्युली कांद्यामध्ये खूप शक्ती आहे, पण त्या कांद्यामधल्या पॉवरची कुणालाच जाणीव झाली नाहीये किंवा ज्यांना जाणीव झाली आहे त्यांना संभ्रम असतील की मी असं धोरण घेतलं तर काय होईल, तसं धोरण घेतलं तर काय होईल. पण याच्यामध्ये एक सर्वसमावेशक एक समन्वय जर का साध्य केला तर कांद्यामध्ये खूप प्रचंड ताकद आहे आणि
कांदा जे शेतकऱ्यांच्या समस्या आहेत त्याच्यावरती एक रामबाण उपाय ठरू शकतो. आमच्याकडे रेडी सोल्युशन्स आहेत. आम्ही डेफिनेट अशी उत्तरं देऊ शकतो, अशी डेफिनेट आम्ही पर्याय सुचवू शकतो, अशा सिच्युएशन्स शासनाला देऊ शकतो की येत्या 3 वर्षात जर का आपण एक 3 ते 5 वर्ष एक धोरण राबवलं तर तिथनं पुढं महाराष्ट्रातला शेतकरी कायमचा सुखी होईल. पण हे कधी होताना दिसून आलेलं नाही आतापर्यंत. तेवढं धाडस सरकारकडून दाखवण्यात आलेलं नाही. दादा, तुम्हाला काय वाटतं, तुमच्या मनाप्रमाणे जर बाजार करू दिला गेला तर मग ते अधिक, कारण परत काय होतं की एखाद्या दिवशी नाहीच बाजार भेटला तर तुम्ही म्हणणार की सरकारला की परत आमच्याकडं म्हणजे नाही भेटला दर. काय वाटतं, म्हणजे तुम्हालाच फक्त मोकळी कसावी? मोकळी नाही आहे, पण कसं आहे की सरकारने शेतकऱ्यांचा विचार करून बाजारभाव ठरवला पाहिजे होता, पण हे धोरणं त्यांच्याकडे नाही आहे सध्या. आता शेतकऱ्यांचं म्हणजे खूप मोठं नुकसान आहे याच्यात, त्याच्यामुळे तळागाळात शेतकरी लय व्हायचं गेलेलं आहे. तर या प्रातिनिधिक प्रतिक्रिया आपण शेतकऱ्यांच्या नेहमीच ऐकत असतो. मात्र या व्यापाऱ्यांनी ज्या काही गोष्टी सांगितल्या त्या अतिशय महत्वाच्या आहेत. कारण कांदा हे असं पीक आहे की जे शेतकऱ्याला, व्यापाऱ्याला आणि त्यानंतर पर्यायी आपल्या सरकारला देखील मोठा महसूल मिळवून देऊ शकतं आणि या महसुलातून शेतकऱ्याच्या पर्यायी आपल्या शेतीच्या समस्या कमी होऊ शकतात किंवा एक नव्या प्रकारची अर्थव्यवस्था शेतीमध्ये प्रचलित होऊ शकते. शरद जोशींपासून शेतीमधले जाणकार अनेक वर्ष हेच सांगत होते की शेतकऱ्याला त्याचा शेतमाल जागतिक बाजारपेठेमध्ये विकण्याची परवानगी तुम्ही द्या. जर इतर सगळी अर्थव्यवस्था खुली आहे तर हीच का तुम्ही खुली करत नाही बाजू शेतकऱ्याच्या शेतमालाची? अर्थात सरकारचा जो दावा असतो मग ते कोणत्याही पक्षाचा असो की एक इसेन्शियल कमोडिटी ज्याला म्हणतो आपण, जीवनावश्यक वस्तू, ज्यामध्ये या कांद्यासारख्या गोष्टींचा समावेश होतो, त्यामुळे खुलं केलं जात नाही. मात्र मध्यम मार्ग काढणं अतिशय गरजेचं आहे. आता निवडणुकीचं वारं वाहत आहे आणि या वाऱ्यामध्ये बऱ्याच अफवा देखील पसरवल्या जात आहेत. त्या दूर व्हाव्यात आणि वास्तव समोर यावं, हा या पाठीमागचा उद्देश. कॅमेरामन प्रशांत मानेसह मंदार गुंजारी, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.